आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। उत्तर मुंबईतून ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित। कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियामधून प्रचाराला सुरुवात। पियुष गोयल आणि विनोद घोसाळकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। भावना गवळी, श्रीरंग बारणे आणि राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुख्यमंत्र्यांकडून विद्यमान खासदारांना कामाला लागण्याच्या सूचना। शिवसेनेचे तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनी घेतली फडणवीसांची भेट। भेटीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। चंद्रपूर लोकसभेवरून प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यांच्यामधील संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेस आमदार सुभाष धोटेंना उमेदवारी देण्याची शक्यता। आज दिल्लीमध्ये स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता। चंद्रपूरची उमेदवारी मिळण्यासाठी प्रतिभा धानोरकर दिल्लीमध्ये जाणार। सोनिया गांधी राहुल गांधींची भेट घेणार। चंद्रपूरसाठी शिवानी वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये रस्सीखेच। आर्वीचे माजी आमदार अमर काळेंनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभा लढवण्याची ऑफर असल्याची अमर काळे यांची माहिती। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर उद्या शरद पवारांची भेट घेणार। मोदी बागेमध्ये दोन्ही नेत्यांची भेट होणार। जानकरांना माढा लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता। लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम, सांगड घालण्याचा प्रयत्न सुरू। लोकसभा निवडणुकांच्या प्रश्नावर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया। अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी। अभिजित अडसूळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। सांगलीच्या जागेवर राऊतांच्या वक्तव्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता। सांगलीमध्ये ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस नाराज। काँग्रेस नेते पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता। काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदे गटामध्ये जाण्यास नकार। सूत्रांची माहिती, रामटेक भाजपकडे आल्यास राजू पारवे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांनी घेतली समर्जित घाडगेंची भेट। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता। महायुतीकडून कोल्हापूरचा उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू असतानाच भेट। भाजपचा प्रणिती शिंदेना शेवटपर्यंत फोडण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहिल्या। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भाजपवर टीका। भाजपचा अजून उमेदवार ठरलेला नाही, पण आमचं ठरलंय। सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका। तर भाजप लोकशाहीला धर्मावर मतदान करण्यास प्रवृत्त करत आहे, प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल। अजितदादांनी सांगितल्यास प्रणिती शिंदेंच्या विरोधात लढू। आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी व्यक्त केली इच्छा। आमदार बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये प्रहार पक्षाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी महत्त्वाची बैठक। अमरावतीसह विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। सूत्रांची माहिती। उदयनराजेंच्या समर्थकांची चक्क नंदीबैलाकडे विचारणा। साताऱ्यामधील नंदीबैल म्हणतोय उदयनराजेंना तिकीट मिळेल आणि ते निवडूनही येतील। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध करणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल। भावनाला तिकीट देऊन तुम्ही आमच्या भावनांचा अनादर केला तर आम्ही मतं देण्याची बिलकुल भावना ठेवणार नाही, अशा आशयाचं पत्र व्हायरल।